लंकादूर बाजार समिति भंडारा जिले में दूसरे स्थान पर है। इस मार्केट कमेटी में चेयरमैन सहित 16 डायरेक्टर हैं और किसी भी डायरेक्टर के पास कोई योजना व नियंत्रण न होने के कारण मार्केट कमेटी में दिन प्रतिदिन अतिक्रमण बढ़ता जा रहा है। जब निदेशक और चेयरमैन ने इस अतिक्रमण के बारे में पूछा तो उन्होंने स्पष्ट जवाब नहीं दिया। यही कारण है कि संचालक मंडल की मनमानी चल रही है। क्या निर्वाचित प्रतिनिधियों को आम जनता ने अपना पेट पालने के लिए चुना था? निर्माण क्यों और किसने किया? इस निर्माण का स्वामी कौन है? किसी भी ये सवाल उठता है। क्या निदेशक का बाजार समिति पर कोई नियंत्रण नहीं है? विनोद डोरे ने संचालक के ऊपर आरोप लगाए और ये स्वयं को पोषित कर रहे हैं। उन्होंने अवैध निर्माण के खिलाफ कार्रवाई की मांग करते हुए उन्होंने चेतावनी दी कि अगर कोई कार्रवाई नहीं हुई तो वे भूख हड़ताल पर बैठ जाएंगे। माझे नाव विनोद दागोजी ढोरे आहे। मुक्काम पोस्ट सरांनी बुद्रुक, तालुका लाखांदूर, जिल्हा भंडारा। लाखांदूर तालुक्याचा शिवसेना तालुका प्रमुख म्हणून मी कार्य करत आहे, उद्धव बाळासाहेब ठाकरे पार्टीचा। खरं पाहता कृषी उत्पन्न बाजार समिती ही लाखांदूर तालुक्यात, आमच्या लाखांदूर तालुक्यामध्ये भंडारा जिल्ह्यातून क्रमांक 2ची बाजार समितीमधून हिचा भंडारा जिल्ह्यामध्ये उल्लेख केला जातो। परंतु आज पाहत असताना बाजार समितीमध्ये दिवसेंदिवस अतिक्रमण मोठ्या प्रमाणात होत आहे। कोणत्याही संचालकाचा बाजार समितीवर नियोजन आराखडा राहिलेला नाही आहे। आता माझ्या पाठीमागे जो सेट तयार करण्यात आलेला आहे कोंबड्यांचा, ह्या सेटबद्दल विचारणा करण्यात आली की हा सेट का आणि कशाचा आहे, तर 19 संचालकापैकी एकाही संचालकानं बरोबर प्रश्नाचं उत्तर दिलेलं नाही। मग सन्माननीय सभापती साहेबांसोबत सुद्धा माझं सकाळी 11-11:30 वाजे बोलणं झालेलं आहे, तरीसुद्धा त्यांनी मला समाधानकारक उत्तर दिलेलं नाही। आणि याच्यावरून असं निदर्शनास येत आहे की कृषी उत्पन्न बाजार समिती लाखांदूर येथे संचालक मंडळाचा मनमानी कारभार चालू आहे। त्यामुळे जनतेने जे लोकप्रतिनिधी निवडून दिलेले आहेत त्यांनी स्वतःचा पोटोबा करायचा आणि विठोबा करायचा हाच एक उद्देश आहे का ह्या संचालक मंडळाचा, असंही माझी त्यांना विचारणा आहे।